एव्हरीवन, वेलकम टू ग्रामर सेंटर. मी प्रगती. एस.पी. बक्षी यांच्या सीरीजमधला आपला सेकंड लास्ट चॅप्टर ॲडव्हर्ब्स हा आपण बघत होतो. यामध्ये आपण काही रूल्सचा अभ्यास केलेला आहे. आज त्या चॅप्टरवर आजचं शेवटचं लेक्चर आहे. तुम्ही जर आधीचे लेक्चर्स बघितले नसतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याचबरोबर चॅनलच्या होम पेजवर प्लेलिस्ट टॅबमध्ये तुम्हाला सगळे लेक्चर्स सिक्वेन्सनी बघण्यासाठी अवेलेबल आहेत. सगळे लेक्चर्स नक्की बघा. तुम्ही कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तरीही तुम्हाला या सगळ्या लेक्चर्सची खूप मदत होणार आहे. एकदम बेसिक पासून मराठीतून सोप्या भाषेत तुम्हाला इंग्लिश शिकायचं असेल तर तुम्ही नक्की ग्रामर सेंटरच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत देखील जास्तीत जास्त शेअर करा. आजच्या लेक्चरमध्ये आपण ॲडव्हर्ब्सचे जे काही रूल्स राहिलेले आहेत ते डिस्कस करूयात. जिथे महत्त्वाचं वाटतं तिथे नोट्स काढायला अजिबात विसरू नका. आजच्या लेक्चरला सुरुवात करूया. मध्यंतरी तुम्ही मी टू मुवमेंट बद्दल ऐकलं असेल. मग इथे आपण हे जे TOO वापरलं होतं त्याचा अर्थ काय होता? मी सुद्धा. मग इथे आपण ज्यावेळेस मराठीत सुद्धा हा शब्द वापरत असतो तिथे आपण टूचा सुद्धा वापर करतो, ॲज वेलचा सुद्धा वापर करतो आणि त्याचबरोबर अल्सोचा सुद्धा वापर झालेला असतो. पण नक्की या शब्दांचे अर्थ काय होतात, कधी कुठला शब्द वापरायचा हे समजून घ्यायचं असेल तर आत्ता जो आपण रूल डिस्कस करत आहे तो व्यवस्थित समजून घ्या. एखाद्या गोष्टीमध्ये ॲडिशन करत असताना किंवा यासोबतच असं म्हणत असताना आपण हे तिन्ही पण शब्द वापरलेले असतात. मग इथे फक्त अल्सो शब्द जो आहे हा शब्द आपण कधीही वाक्याच्या शेवटी वापरायचा नाही. एवढं लक्षात ठेवा. म्हणजे टू आणि ॲज वेल हे शब्द जर आपण वाक्यात वापरले तर ते वाक्याच्या शेवटी येतील. मात्र अल्सो शब्द हा वाक्याच्या शेवटी येणार नाही. एक्झाम्पल बघूयात आपण. शी फाउंड हर बॅग अँड मनी टू. म्हणजे तिला तिची बॅग सुद्धा मिळाली आणि पैसे सुद्धा मिळाले. मग इथे तुम्ही टू सुद्धा वापरू शकता किंवा ॲज वेल सुद्धा वापरू शकता. सेम वाक्य आपण जर ऑल्सो वापरून बनवलं तर ते कसं असेल? शी फाउंड हर बॅग अँड ऑल्सो मनी. ओके, मनी ऑल्सोच्या ऐवजी आपल्याला काय वापरावं लागेल? ऑल्सो मनी. म्हणजे फक्त वाक्याच्या शेवटी ऑल्सो शब्द येऊ द्यायचा नाही. बेसिकली आपण अँड हे कंजंक्शन वापरलेलं असणार आहे. याच्यासोबत हे सुद्धा असं सांगत असताना या तिन्ही शब्दांचा वापर होत असतो. ओके, आता आपण नेक्स्ट रूल बघूयात. सो हा शब्द म्हणजे हे ॲडव्हर्ब, त्याचबरोबर एखादं ऑक्झिलरी जे टेन्सनुसार योग्य असेल ते आणि सब्जेक्ट. अशा पद्धतीची जर आपण एखादी वाक्यरचना बनवत असेल अफर्मेटिव्ह सेंटेन्सेसमध्ये तर त्याचा अर्थ काय असतो की पहिल्या कर्त्याने जी कृती केलेली आहे तीच दुसऱ्यांनी पण केलेली आहे. ओके, एक्झाम्पल बघा. शी वन द प्राइज अँड सो डीड हर सिस्टर. म्हणजे तिने एक कृती केलेली आहे. तिच्याकडून काय कृती झाली? बक्षीस जिंकण्याची. आणि सेम कृती तिच्या बहिणीकडून सुद्धा झालेली आहे. मग आपण अँड या शब्दानंतर सोचा वापर करायचा. त्यानंतर इथे वन हे V2 मध्ये वापरलेलं आहे म्हणजे सिंपल पास्ट वापरलाय. तर त्यामुळे आपण हे जे ऑक्झिलरी वापरतोय हे त्या योग्य टेन्सनुसारच वापरायचं आहे. आणि नंतर हर सिस्टर म्हणजे तिची बहीण हा एक आपला सब्जेक्ट आहे तो इथे आपण मेन्शन केलेला आहे. ओके, अँड नंतर म्हणजे पहिल्या कर्त्याने काय कृती केली? सेम तीच कृती जर पुढचा कर्ता करत असेल तर ते रिपिटेशन अवॉइड करायचे. म्हणजे तिची बहीण सुद्धा जिंकली, ती सुद्धा जिंकली असं आपण हा शब्द जो व्हर्ब आहे तो आपण अवॉइड करणार आहे त्याचं रिपिटेशन. म्हणून आपण कशी वाक्यरचना करणार? सो आणि जो योग्य असेल त्या टेन्सनुसार ऑक्झिलरी वापरायचा आहे, हेल्पिंग वर्ब वापरायचा आहे सोप्या भाषेत लक्षात ठेवा. आणि नंतर मग आपण जो काही सब्जेक्ट असेल तो इथे लिहिणार आहे. ओके, ही वाक्यरचना अफर्मेटिव्हसाठी आहे. निगेटिव्ह सेंटेन्सेसमध्ये आपण कसं वापरणार? सोच्या ऐवजी नायदरचा वापर करणार. ॲडव्हर्ब ऑफ निगेशन आहे हे. आणि त्यानंतर मग आपण ऑक्झिलरीचा वापर करणार. हा सुद्धा वापर टेन्सनुसारच असला पाहिजे आणि त्यानंतर सब्जेक्टचा वापर करायचा. ओके, ही डज नॉट राईट वेल अँड नायदर डू आय. म्हणजे तो नीट लिहित नाही तसं मी पण नीट लिहित नाही. म्हणजे या सेंटेन्सच्या फर्स्ट पार्टमध्ये कर्त्याकडून काय ॲक्शन केली जात आहे तीच ॲक्शन दुसऱ्या कुठल्या कर्त्याकडून केली जात आहे हे सांगत असताना आपण या पद्धतीने वाक्यरचना करत आहे. व्हर्बचं रिपिटेशन आपण या ठिकाणी अवॉइड करतो. फक्त आता लक्षात ठेवायचं की सो हा शब्द पॉझिटिव्ह सेंटेन्सेसमध्ये अफर्मेटिव्ह सेंटेन्सेसमध्ये असणार आहे. ओके, आता आपण नेक्स्ट रूल बघूयात. आपल्याला माहिती आहे की आपल्याला जर एखादा प्रश्न विचारला असेल तर आपण एकतर त्याचं उत्तर हो किंवा नाही असं देऊ शकतो. पण मग जर आपण येस म्हणणार असेल म्हणजे हो हे आपलं उत्तर असेल तर पुढे सुद्धा काहीतरी होकारार्थीच वाक्य असलं पाहिजे. आणि जर तुम्ही नकारार्थी म्हणजे नो हे आन्सर देणार असाल तर आपण जे काही पुढे एक्सप्लेनेशन देतोय ते सुद्धा नकारार्थीच असलं पाहिजे. ओके, इतकं सिंपल आहे. म्हणजे जर तुला आईस्क्रीम आवडतं का असा प्रश्न जर असेल तर आपण काय म्हणणार? नो आय डोंट. नाही, मला नाही आवडत. ओके,
असं आपण म्हणतो. सो हे दोन्ही निगेटिव्हच असलं पाहिजे. थोडक्यात असाच हा नियम आहे. आपण काय आहे ते बघूयात. जर हे ॲडव्हर्ब्स येस आणि नो आपण वापरले असतील, तर जे पुढे आपण आन्सर देत आहे ते सुद्धा त्याच्या अकॉर्डिंगच असलं पाहिजे, पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह. ओके, अफर्मेटिव्ह किंवा निगेटिव्ह. एक्झाम्पल बघा, हॅव यू टेकन फूड? तू जेवण केलंस का? मग आपल्याला जर हो मी केलं म्हणायचं असेल तर येस आय हॅव टेकन म्हणावं लागेल. नाही मी नाही केलं म्हणायचं असेल तर नो आय हॅव नॉट टेकन असं वापरावं लागेल. ओके, खूप सिंपल रूल होता तो. आता सगळ्यात महत्त्वाचा रूल ज्याच्यावरती बऱ्याच परीक्षांमध्ये प्रश्न आलेले दिसतात, म्हणजे जे स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी आहेत त्यांनी हा रूल व्यवस्थित लक्षात ठेवला पाहिजे आणि कंबाईनच्या ज्या काही मुख्य परीक्षा झालेल्या आहेत 2023 मध्ये, तिथे दोन्ही परीक्षांमध्ये म्हणजे ग्रुप बी आणि ग्रुप सीच्या मुख्य परीक्षांमध्ये आपल्याला या पद्धतीचे प्रश्न विचारलेले दिसतात. त्यामुळे आपल्याला व्यवस्थित अभ्यास करावा लागेल आणि जे बँकिंग आणि SSCचे प्रश्न आहेत तिथे सुद्धा तुम्हाला बऱ्याच वेळा यावरती प्रश्न आलेले दिसतील. ओके, बेसिकली रूल काय आहे, ॲडव्हर्ब जे आहे ॲज, ते आपण काही शब्दानंतर वापरलंच पाहिजे आणि काही शब्दानंतर वापरायची गरज नाही, या अर्थाने हा रूल आहे. ओके, कोणकोणते शब्द आहेत किंवा बेसिकली कोणकोणते व्हर्ब्स असे आहेत की जिथे आपल्याला ॲजचा वापर करायचा आहे, तर ते आहेत रिगार्ड, डिस्क्राईब, डिफाईन, ट्रीट, व्ह्यू, नो. हे जे शब्द आहेत ते आपल्याला ॲज सोबतच वापरायचे आहेत आणि त्याचबरोबर नेम, इलेक्ट, थिंक, कन्सिडर, कॉल, अपॉइंट, मेक, चूज हे शब्द आपण ॲजचा वापर न करता वापरतो. ओके, हे सगळे शब्द तुम्ही तुमच्या नोट्समध्ये नक्की लिहून ठेवा. यावरती प्रश्न येतात. एक्झाम्पल बघूयात. आय रिगार्ड हिम माय ब्रदर. म्हणजे मी त्याला माझ्या भावासारखं मानतो. ॲक्च्युअली तो माझा भाऊ नाहीये, पण मी तसं मानतो असं सांगायचं असेल तर इथे आपल्याला रिगार्ड सोबत ॲजचा सुद्धा वापर करावा लागेल. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल बघूयात. शी इज कन्सिडर्ड ॲज द बेस्ट डान्सर इन द टाउन. तर या ठिकाणी कन्सिडर हा शब्द आलेला आहे म्हणून ॲजचा वापर करायचा नाही. नेक्स्ट एक्झाम्पल बघूयात. द टीचर कॉल्ड हिम ॲज स्टुपिड. आता इथे असं म्हटलं त्याला, मग इथे ॲजचा वापर करायचा नाही. कॉल शब्द आलेला आहे त्यामुळे देखील आपण ॲज हा शब्द वापरणार नाही. हे सगळे शब्द शक्यतो तुम्ही पाठ करून ठेवा. आणि त्याचबरोबर एक लास्ट एक्झाम्पल बघूयात. ही वॉज इलेक्टेड ॲज द सेक्रेटरी ऑफ अवर क्लब. या ठिकाणी सुद्धा हे सेंटेन्स चुकलेलं आहे. ही वॉज इलेक्टेड द सेक्रेटरी ऑफ अवर क्लब. ही वॉज इलेक्टेड द प्रेसिडेंट. या पद्धतीने आपण हे वाक्य वापरू शकतो. ओके, आय होप तुम्हाला आजच्या लेक्चरमध्ये आपण जे काही रूल्स बघितले ते समजले असतील. आधीचे लेक्चर्स सुद्धा बघा. जर काही तुमचा आधीचा पेंडिंग सिलेबस राहिला असेल तर आपल्या चॅनलवर इंग्लिश रिलेटेड बरेच व्हिडिओज आहेत, जिथे तुम्हाला बेसिकमध्ये सगळ्या गोष्टी समजवलेल्या असतील. मराठीतून सोप्या भाषेत तुम्हाला समजावं यासाठी आपण बरेच प्रयत्न केलेले आहेत. सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी फ्रीमध्ये उपलब्ध करून दिल्या आहेत, तर त्यांचा तुम्ही व्यवस्थित फायदा करून घ्या आणि तुम्हाला तुमच्या परीक्षेची चांगली तयारी करता यावी, इंग्लिशची भीती नाहीशी व्हावी, यासाठी जास्तीत जास्त प्रॅक्टिसवरती भर द्या. ओके, तुम्हाला कुठल्याही पद्धतीची अडचण आली, इंग्लिश ग्रामरशी रिलेटेड तुम्हाला जे काही क्वेश्चन्स असतील ते तुम्ही टेलिग्रामवरती विचारू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे. आता SV बक्षी यांच्या सिरीजमधला आपला एक शेवटचा चॅप्टर राहिलेला आहे. तो चॅप्टर आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूयात. भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.